राम राम मंडळी, पुन्हा एकदा छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती अगदी अशीच करता करता तयार झालेली आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर सुद्धा करावी, कारण रोज तेच तेच करून सुद्धा आपल्याला कंटाळा येतोच। तर आज सगळ्या ज्या काही थोड्या थोड्या गोष्टी शिल्लक होत्या त्या वापरून आजचा हा पदार्थ तयार झालेला आहे। पण तुम्हाला तो पदार्थ नक्की आवडेल। तर इथे माझ्याकडे अगदी 4 ते 5 ब्रेड शिल्लक होते आणि फार तर ब्रेड 4-5 शिल्लक राहिल्यानंतर आपण ते चहा सोबत खाऊ शकतो, पण मी मस्तपैकी भरपेट नाश्ता ते ब्रेड वापरून तयार केला। त्यानंतर त्याला थोडंसं मेयोनीज लावलं। एका ब्रेडवरती उरलेली ही जी वडापावची चटणी आहे ती मस्तपैकी स्प्रेड केली, कारण वडापाव केले होते खूप सारे रेसिपी मी तुम्हाला दाखवलेत आता मागच्या ब्लॉगमध्ये, ते त्यातलं थोडं शिल्लक होता आणि आपल्याला असं म्हणजे माझं तरी मन नाही होत पटकन काय टाकून देण्यासाठी। तर इथे मी ती वडापावची चटणी मस्तपैकी लावून घेतली। त्यानंतर वडापाव पण केले होते आणि त्यातली फार तर अर्धी वाटी वडापावची भाजी राहिली होती आणि त्यात वडापाव करायला गेले असते तर एकच वडापाव झाला असता। तर तीच भाजी मी त्यातली अर्धी भाजी इथे वापरलेली आहे। छानपैकी चटणी लावल्यानंतर मस्तपैकी ही भाजी मिक्स करून सगळ्या बाजूनी लावून घेतली। आता वडापावची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही केली, पण मला 1-2 जणांनी कमेंट केली होती किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण सांगितले की वडापावची रेसिपी शेअर कर, पण मी लवकरच करेन। तर इथे मस्तपैकी जे मेयोनीज भाजी बटाट्याची आणि तिखट चटणी मस्त दोन्ही ब्रेड मस्तपैकी बंद करून घेतले। वडापाव केला होता त्याच्यामुळे थोडंसं बेसन उरलं होतं आणि त्याच्यामध्ये मस्त हे ब्रेड डीप करून घेतले दोन्ही बाजूनी छानपैकी आणि व्यवस्थित एकदम 1 मिनिटासाठी ठेवून दिले आणि मस्त डीप करून झाल्यानंतर छान तेलामध्ये ते तळून घेतले। आणि असं नाही आहे की इथेच आपली रेसिपी स्टॉप होते, माझ्याकडे जेवढ्या गोष्टी शिल्लक होत्या त्या सगळ्या वापरून मी मस्त पदार्थ तयार केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मस्तपैकी अगदी 2 मिनिटासाठी दोन्ही बाजूनी छानपैकी आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। हेल्दी तर नाही म्हणू शकत मी ऑफकोर्स, कारण जो पदार्थ तळला जातो तो हेल्दी नसतोच, पण काहीतरी नाश्त्यासाठी मी हा पदार्थ तयार केला, कारण त्या सगळ्या गोष्टी खूप कमी शिल्लक होत्या, त्याच्यामुळे त्या सेपरेट त्याचं काहीच होऊ शकत नव्हतं, त्याच्यामुळे आजचा पदार्थ मी तयार केलेला आहे। आणि कधी कधी आपल्याला पुन्हा तेच करून पण खूप कंटाळा येतो, करायला तर लागतंच आपल्याला नो डाऊट, पण काहीतरी आयडिया किंवा सगळे जे काही शिल्लक राहिलेल्या गोष्टी आहेत ते सुद्धा कामी लागतं आणि मस्त पदार्थसुद्धा तयार होतो। आणि बेटर आहे ना की आपण काही तेलकट पदार्थ बाहेर खाण्यापेक्षा घरी की आपण घरी खाल्लेला कधीही बेटर। तर इथे मी छानपैकी हा जो ब्रेड पॅटीस आहे तो मी मस्तपैकी तळून घेतला आणि माझ्या माहेरी ना 1-2 अशा ठिकाणी खूप फेमस नाश्ता होता, तिथे ज्या गोष्टी भेटायच्या ते आठवून मी आज थोडंसं ट्राय केलं, म्हणजे परफेक्ट त्यांच्याप्रमाणे नाही, कारण आज शेवटी माझ्याकडे जे शिल्लक होतं त्याच्यापासून मी आजचा पदार्थ तयार करणार होते। तर इथे ऑलरेडी वडापाव खाऊन झाला होता, त्याच्यामुळे हे असं ड्राय खायला पण पुन्हा कसं तरी कंटाळा आला असता, म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत। व्यवस्थित 2 मिनिटासाठी तेल सगळं त्याच्यामधून जाऊन द्यायचं आहे। तर छानपैकी तेल त्यातलं सगळं गेलेलं आहे आणि आता मस्तपैकी आपण प्लेटमध्ये छानपैकी सर्व करूया। आणि आता तुम्ही बघा मी काय गोष्टी टाकते आणि यातल्या सगळ्या गोष्टी थोड्या उरलेल्या होत्या म्हणून मी त्या वापरलेल्या आहेत। थोडासा थंड झालेला आहे हा ब्रेड पॅटीस आणि तो थंड झाल्यानंतर ते छानपैकी त्याचं तो कापून घ्यायचा आहे, कारण आपण तो तसाच खाणार नाही, त्याच्यावरती काही गोष्टी टाकणार आहोत। त्याच्यामधलं तुम्ही आता दाखवता नाही आलं, मस्त ती भाजी मेयोनीज आणि चटणी छान दिसत होती आणि खायला पण छान वाटत होती। तर याचे मी छान एका ब्रेड पॅटीसचे 6 तुकडे केले व्यवस्थित आणि छानपैकी त्याच्यावरती बाकीच्या गोष्टी टाकून घेतल्या। एकदम थंड नाही करून घ्यायचं, कारण मग ते खायला छान नाही वाटत, थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आहेत। तर तुम्ही कधी असा पदार्थ तयार केला आहे का अचानक, आणि म्हणजे आपण काहीतरी वेगळं सुचवतो आणि होतो कोणता तरी वेगळाच पदार्थ, असं तुमच्यासोबत झालं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर मी त्याच्यावरती वापरलेली आहे ही हिरवी चटणी। तर ही हिरवी चटणी मी आताच खूप सारे म्हणजे रगडा पॅटीस केला, त्यानंतर खूप काय केलं आहे, तर त्याचं थोडीशी ही हिरवी चटणी उरली होती, तर ही हिरवी चटणी मी मस्तपैकी त्याच्यावरती टाकून घेतली, कारण मला हे ड्राय खायचं नव्हतं, म्हणून मी मस्त म्हटलं काहीतरी वेगळं करावं। ती हिरवी चटणी टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती मी टाकलेली आहे गोड चटणी। तर आत्ताच
रगडा पॅटीस केला मी तुम्हाला सांगितलं. आणि अशी ही माझ्याकडे गूळ आणि चिंचेची ही चटणी तयार असते, कारण मला कधी कधी कुठल्या वरणामध्ये वगैरे टाकायला लागते, किंवा मी वरणफळं करते मोस्टली नाश्त्यामध्ये, त्याच्यासाठी मला लागतं. त्यानंतर थोडंसं स्पायसी अजून होण्यासाठी मी त्याच्यावरती टाकलेली आहे वडापावची चटणी, आणि ही वडापावची चटणी मला वाटते सगळ्यांनाच खूप आवडत असेल. त्यानंतर त्याच्यावरती मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा, खूप सारी कोथिंबीर. तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर टाका, मला नाही आवडत ब्रेड पॅटीसवरती, म्हणून मी नाही टाकला. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती घरात काही जर शेव शिल्लक असेल, किंवा जर तिखट दाणे वगैरे किंवा शेंगदाणे वगैरे शिल्लक असेल तर टाकायचे. तर इथे मी छानपैकी माझ्याकडे बारीक शेव होती ती टाकली आहे. आणि जेव्हा दुसऱ्या ब्रेड पॅटीस केलं तेव्हा मी त्याच्यावरती तिखट बुंदी टाकलेली आहे, आणि तिखट डाळ पण टाकली, ते तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने मी असे सगळं शिल्लक जे काय होतं त्यापासून असा मस्तपैकी नाश्त्याचा प्रकार तयार केलेला आहे. आणि अगदी एकाच ब्रेड पॅटीसमध्ये पोटसुद्धा भरतं. तर तुम्हाला आजचा हा अचानक केलेला पदार्थ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.